पोलिसांची वर्दी, खांद्यावर 2 स्टार, हातात काठी आणि रुबाब असा की समोरच्याने सलामच ठोकावा. पण पुण्यात एका तरुणीचा हा रुबाब जास्त वेळ टिकला नाही, कारण तिच्या समोर आले होते खरे पोलीस. आणि मग सुरू झाला लेडी सिंघमचा सिनेमा. पाहूया पुण्यात घडलेल्या या घटनेचा सविस्तर रिपोर्ट. शनिवारचा दिवस, सायंकाळची वेळ. पुण्यातल्या गजबजलेल्या कॅम्प परिसरात एक तरुणी खाकी वर्दीत ऐटीत फिरत होती. खांद्यावर 2 स्टार, हातात काठी आणि चेहऱ्यावर पोलिसी रुबाब. तिला पाहून कुणीही म्हणाल, मॅडम ड्युटीवर आहेत. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. त्याचवेळी लष्कर पोलीस ठाण्याचे PSI महेश शिंदे परिसरात गस्त घालत होते. त्यांची नजर या महिला अधिकाऱ्यावर पडली आणि त्यांना काहीतरी संशय आला. ते तिच्या जवळ गेले, सहज गप्पा मारायला सुरुवात केली. पण काही प्रश्न पडताच मॅडमची गाडी घसरली आणि काही मिनिटातच या लेडी सिंघमचा क्लायमॅक्स सुरू झाला. चौकशीत समोर आलं की ही तरुणी म्हणजे समीना आसिफ इनामदार उर्फ समीना अय्यूब पठाण, वय अवघं 25 वर्ष. पिंपरी चिंचवडमध्ये राहणारी समीना एका हॉटेलमध्ये काम करते आणि तिचं म्हणणं काय तर रात्री काम संपून घरी जाताना सुरक्षित वाटावं म्हणून मी पोलिसांची वर्दी घालत होते. मात्र तपास पुढे गेला आणि आणखी रंजक माहिती समोर आली. त्या दिवशी समीनाला एका नामांकित क्लिनिकमध्ये डॉक्टरांची अपॉइंटमेंट हवी होती. वेळ मिळत नव्हती. मग तिने विचार केला, सामान्य नागरिक म्हणून नंबर लागत नसेल तर पोलीस अधिकारी म्हणून प्रयत्न करून पाहूया. बस, खाकी वर्दी चढली आणि मॅडम थेट क्लिनिकमध्ये दाखल झाल्या. रिसेप्शनवरील कर्मचाऱ्यांना प्रभाव पाडून लवकर अपॉइंटमेंट मिळवण्याचा तिचा प्रयत्न होता. पण म्हणतात ना, खोटं कितीही स्मार्ट असलं तरी खरं त्याला पकडतंच. काल दिनांक 6 रोजी पुणे येथील कॅम्प परिसरामध्ये एक स्किनचं क्लिनिक आहे. त्या ठिकाणी एक महिला पोलीस उपनिरीक्षकाचे पोलिसांचे ड्रेस घातलेली एक महिला आढळून आली. त्या ठिकाणी सहाय्यक फौजदार महेश शिंदे हे काही कामानिमित्त गेलेले होते. त्या ठिकाणी त्यांना ती महिला पोलीस उपनिरीक्षक ही खरी असल्याबाबत शंका आली. तिची एकंदर हालचालीवरून ती संशयास्पद वाटत होती. त्यावरून त्यांनी तिला थोडक्यात तिच्याशी विचारपूस केली. त्यांना आणखी शंका आल्यावरून पुन्हा त्यांनी लष्कर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना बोलवले आणि त्या ठिकाणी खात्री केली असता असं लक्षात आलं की ती महिला ही पोलीस नाही, तरी देखील ती पोलीस उपनिरीक्षकाचे ड्रेस घालून त्या परिसरात फिरत आहे. यावरून तिला पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आणि विचारपूस करून त्या ठिकाणी तिच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला. कशामुळे अशा प्रकारचं कृत्य केलं? पोलिसांनीच काय घातलं? ती या भागात काही खाजगी नोकरी करते आणि पोलिसाच्या त्या ठिकाणी तर ती काही स्वतःला दाखवण्यासाठी म्हणून डॉक्टरांना आलेली होती. लवकर नंबर मिळावा किंवा आणखी काही सवलती किंवा काही सूट मिळते का अशा स्वरूपाचं काही हे करण्यासाठी म्हणून ती करत होती. आणखी त्याच्याबद्दल आम्ही विचारपूस करत आहोत. अधिक चौकशी करता आम्हाला आणखी असं समजलेलं आहे की तिच्याकडे आणखी एक युनिफॉर्म या ठिकाणी तिने शिवलेला आहे. तर यापूर्वीचं तिचं रेकॉर्ड आम्ही चेक केलेला आहे आणि तिनं नेमका कशासाठी म्हणून अशा प्रकारे पोलिसांचा ड्रेस घालून त्या ठिकाणी फिरत होती यासंबंधी आम्ही अधिक चौकशी करत आहोत. पोलीस भरतीच्या तयारीचं काही लक्षात आलेलं नाहीये. ती खाजगी नोकरी करते आणि पोलिसांची वर्दी घालून काही लाभ मिळवण्याच्या उद्देशाने तिने हे कृत्य केलेलं आहे. ज्या अर्थी तिच्याकडे आणखी एक युनिफॉर्म आहे त्या अर्थी तिनं आणखी अशा प्रकारचे काही कृत्य केले असण्याचा संशय आहे. त्यासाठी म्हणून आम्ही अधिक चौकशी करतो. त्याच्याबद्दल आणखी तपास करत आहोत. पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली तेव्हा आणखीन एक वर्दी सापडली. तसंच पोलीस इन्स्पेक्टर स्टाईलमध्ये अनेक रुबाबदार फोटोही पोलिसांच्या हाती लागले. एकीकडे खऱ्या पोलीस भरतीसाठी हजारो युवक युवती मेहनत घेत आहेत, तर दुसरीकडे वर्दी घालून अधिकारी असल्याचा आव आणणाऱ्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. डॉक्टरांची अपॉइंटमेंट लवकर मिळण्याच्या प्रयत्नात समीनाला थेट पोलीस स्टेशनची अपॉइंटमेंट मिळाली आहे. आता या तोतया लेडीज सिंघमवर पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट, लोकमत.com.